students. Myself Mrs. Pritam Panduranga Khamkar. Today I am going to teach you introduction of bookkeeping and accountancy. First I introduce some basic things about accountancy. अकाउंटन्सी हा सब्जेक्ट तुमच्या 11th आणि 12th मधला खूप बेसिक असे नॉलेज तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणारा असा सब्जेक्ट आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला पूर्ण कॉमर्स स्ट्रीममध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला त्याचा उपयोग सतत तुम्हाला हा सब्जेक्टचा स्टडी आहे तो करावा लागणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. तर त्याच्यामध्ये बघा तर पहिल्यांदा की आपण अकाउंटन्सी किंवा बुककीपिंग आहे तर डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम आहे तर त्याचा शोध कोणी लावला ते इंट्रोड्यूस कोणी केलं तर ते पहिल्यांदा बघूया. इन 1494 Italian merchant Luca di Barbo Pacioli has introduced double entry bookkeeping system. So what is the meaning of bookkeeping? की बुककीपिंग म्हणजे काय की आपल्या सब्जेक्टचं नाव आहे बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. तर नक्की बुककीपिंग किंवा अकाउंटन्सी म्हणजे काय तर ते आपण आज या लेक्चरमध्ये काय करणार आहे तुम्हाला मी सांगणार आहे. तर 10पर्यंत तुम्हाला अजिबातच याचा स्टडी तुम्ही केलेला नाही आहे किंवा टोटली तुम्हाला 11th टोटली न्यू असं सब्जेक्ट आहे. तर आपण त्याचं पहिल्यांदा बेसिक स्टडी करूया की नक्की बुककीपिंग म्हणजे काय किंवा बुककीपिंग कशाला म्हणतात. तर पहिल्यांदा बघा मीनिंग बुककीपिंगचं रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक वे. बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जेव्हा जे रेकॉर्डिंग केलं जातं बिझनेस ट्रान्झॅक्शन्स बघा रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स in the books of accounts in a systematic way. बघा मीनिंग सांगितलेलं आहे तुम्हाला बुककीपिंगचं त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. आता जनरली तुम्हाला बिझनेस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही बरोबर ना कारण अजूनपर्यंत तुम्हाला कधी हा वर्ड आलेला नसणार आहे. तर बिझनेस ट्रान्झॅक्शन व्हॉट इज द मिनिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स तर त्याचा अर्थ आहे बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. त्याला काय म्हटलेलं आहे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच काय की बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. तर आता मनी किंवा मनीज वर्थ तर ते पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पहिल्यांदा काय सांगितलं की एखादी गोष्ट परचेस करणे म्हणजे विकत घेणे किंवा सेल करणे विकणे. तर ह्या गोष्टी जेव्हा केल्या जातात पण त्याच्या कशाच्या अगेन्स्ट तर मनी ऑर मनीज वर्थ पैसे किंवा पैशासारखे जी काही अनेक साधनं आहेत तर त्यांच्या सहाय्याने जेव्हा हे ट्रान्झॅक्शन्स केले जातात तर त्याला काय म्हटलेलं आहे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. रेकॉर्डिंग म्हणजे त्या जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होतात एखादा बिझनेस असेल आणि त्या बिझनेसमध्ये जे काही व्हेरियस बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होतात डे टू डे असतील किंवा मंथली असतील इयरली असतील तर ते कशामध्ये रेकॉर्ड केलेले असतात की बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ते रेकॉर्ड करावे लागतात. कारण का जर का आपण हे बिझनेस ट्रान्झॅक्शन जर का रेकॉर्ड नाही केली तर काय होऊ शकतं तर आपल्या बिझनेसला प्रॉफिट झालं आहे की लॉस झालं आहे ते त्या बिझनेसमधला कळणार नाही. मग त्यासाठी त्याचे फायनल अकाउंटिंग केलं जातं इयर एंडिंगला तर तेव्हाच मग ते कळतं की हा बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे. मग त्यासाठी त्या बुक्सचं काय करावं लागतं बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आहेत तर ते बिझनेस बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करावे लागतात इन ए सिस्टमॅटिक वे. पण हे रेकॉर्ड करत असताना कोणाला वाटलं तर कसंही रेकॉर्ड करता येत नाही आहे तर ते कशामध्ये सिस्टमॅटिक वे जे काही प्रॉपर वे आहे अकाउंटिंगमध्ये जे काही मेथड आहे तर त्या मेथडच्या सहाय्याने तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ट्रान्झॅक्शन्स काय करता येतात रेकॉर्डिंग करावे लागतात. तर हा रेकॉर्डिंग करण्यास काय म्हटलेलं आहे बुककीपिंग. तर हे बिझनेस ट्रान्झॅक्शन जेव्हा बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये सिस्टमॅटिक किंवा सायंटिफिकली जेव्हा रेकॉर्ड केले जातात तर त्याला काय म्हटलेलं आहे बुककीपिंग. कळलं. त्यानंतर डबल एंट्री बुककीपिंगचं जे काही इंट्रोड्यूस आहे तर ते कोणी केलेलं आहे लुका दी बार्बो पॅसिओली इटालियन मर्चंट इन 1494. तर तेव्हा त्या इटालियन मर्चंटने डबल एंट्री बुककीपिंगचा शोध लावलेला आहे आणि आता पूर्ण जगभरामध्ये असं आपण बुककीपिंग आहे ते डबल एंट्री बुककीपिंग आहे तर त्याचा सगळीकडे वापर केलेला दिसून येतो. तर त्याच्यामध्ये बघा डेफिनेशन आहे एक सोपी डेफिनेशन मी इथे बोर्डवरती दिलेली आहे. तुमच्या बुक्समध्ये आणखीन तीन चार डेफिनेशन्स दिलेले आहेत. तर बघा R.N. कार्टर यांची डेफिनेशन मी घेतलेली आहे बुककीपिंग इज अ सायन्स अँड आर्ट ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. अगदी हा डेफिनेशनची मीनिंग सांगते तुम्हाला. बुककीपिंग इज अ सायन्स अँड आर्ट ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. काय म्हटलं बघा R.N. कार्टरने काय म्हटलेलं आहे बुककीपिंग इज अ सायन्स अँड आर्ट
कार्टर काय म्हणतात की बुक किपिंग हे सायन्स पण आहे आणि आर्ट पण आहे ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. असं का म्हटलं असेल त्याने की बुक किपिंगला त्यांनी सायन्स पण म्हटलेलं आहे आणि आर्ट पण म्हटलेलं आहे की बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जेव्हा रेकॉर्ड केले जातात ट्रान्झॅक्शन्स तर त्याला त्यांनी सायन्स म्हटलेलं आहे आणि आर्ट्स म्हटलेले आहे. तर त्याच्यामध्ये काय रिझन असेल तर त्याच्यामध्ये असं रिझन आहे की सायन्समध्ये कसे असतात जे काही रूल्स असतात तर ते कसे असतात युनिव्हर्सल ट्रूथ असतात बरोबर ना. जगामध्ये सगळीकडे गेलं तर समजा ॲपल आहे तर ते झाडावरून जेव्हा ॲपल पडतं तेव्हा ते खालीच पडतं बरोबर ना की झाडावरून पडल्याच्यानंतर वरती जातं नाही ते खालीच येतं. म्हणजेच काय की कोणतीही वस्तू आहे तर ती वरून खाली जेव्हा ती कोणती ती खालच्या दिशेनेच पडते खालीच पडते हे जसं युनिव्हर्सल ट्रूथ आहे. तर त्या पद्धतीने काय सांगितलेलं आहे जे काही अकाउंटिंगमध्ये किंवा बुक किपिंग इन अकाउंटन्सीमध्ये जे काही रूल्स आहेत किंवा जे काही टर्म्स किंवा ज्या काही प्रिन्सिपल्स आहेत तर ते कसे आहेत युनिव्हर्सल ट्रूथ आहेत. तुम्ही आता समजा आपल्या इथे नॅटिकमध्ये ॲडमिशन घेतलं इथे जे बुक किपिंग शिकणार आहात तर सेम तेच बुक किपिंग किंवा अकाउंटन्सी तुम्ही समजा एखाद्या मुंबईच्या कॉलेजमध्ये गेलात किंवा दिल्लीमध्ये गेला किंवा आणखी कुठे आउट ऑफ कंट्री गेला तरी सगळीकडे तुम्हाला हे बुक किपिंगचे प्रिन्सिपल्स टर्म्स जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते सगळीकडे सेमच दिसतात किंवा सेमच असतात. आणि त्यामुळे आर.एन. कार्टर काय म्हटलेलं आहे आणि म्हटलेलं आहे बुक किपिंग इज अ सायन्स. ते सायन्सप्रमाणे सगळीकडे सेम आहे ते कुठेही गेलात तरी ते बदलत नाही किंवा अगदी मला जरी वाटलं की याच्यामध्ये रूममध्ये चेंज करावा तरीसुद्धा मला करता येणार नाही कारण तर जे ठरलेले आहेत रूल्स ते सगळीकडे सर्वव्यापी आहे सगळीकडे सेमच आहे. अँड आर्टचा अर्थ काय आहे की इट इज अन आर्ट म्हणजेच काय की कला आहे की बुक किपिंग आहे तर ती एक तुम्हाला एक एक्झाम्पल एक छोटंसं सांगते की एखाद्या विद्यार्थ्याला समजा 10th अगदी 90% आहे तर एखाद्या विद्यार्थ्याला समजा 60% आहे तर जर का 60% 90%वाला जो विद्यार्थी आहे तो ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये अभ्यास करून त्याच्यामध्ये अकाउंटन्सी किंवा बुक किपिंगमध्ये प्रोग्रेस करणारच आहे त्याच्यामध्ये त्याला चांगले मार्क्स मिळणारच आहे. पण जो 60%वाला आहे तर त्यानेसुद्धा जर का याच्यामध्ये व्यवस्थितपणे सुरुवातीपासून 11th जर का चांगलं लक्ष दिलं चांगली इंटरेस्ट घेऊन जर का त्याच्यामध्ये त्याने केलं तर तो त्याच्यामध्ये 12th त्यालासुद्धा आउट ऑफ मार्क्स मिळू शकतो. म्हणजेच काय की कला आहे की कोणीही अवघड करू शकतो आणि त्याच्यामध्ये तो सक्सेसफुल होऊ शकतो. म्हणून आर.एन. कार्टर बुक किपिंग इज अ सायन्स अँड आर्ट. जसं आपण एखादी बाईक चालवणे किंवा हे जसं आपलं एक आर्ट आहे आपण ते प्रत्येकाला जमते असं नाही की एखादा जो काही समजा कमी थोडंसं मेमरीचं किंवा असा कोणी विद्यार्थी असेल तर त्यालासुद्धा ते जमतं. तर त्या पद्धतीने इट इज बुक किपिंग इज अ सायन्स अँड आर्ट ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ते करेक्टली ते ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करावे लागतात. ऑल दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन्स दॅट रिझल्ट इन ट्रान्सफर ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. आता बघा इथे काय सांगितलं बिझनेस ट्रान्झॅक्शन जेव्हा डन केले जातात किंवा बिझनेस ट्रान्झॅक्शन्स जेव्हा घडतात तेव्हा त्याच्यामध्ये मनी ऑर मनीज वर्थ या दोन गोष्टी इन्व्हॉल्व असतात. जर का या दोन गोष्टी इन्व्हॉल्व असतील तर त्याला आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन असं म्हणणार नाही आहे. मनी ऑर मनीज वरचा अर्थ आधी तुम्हाला सांगते. मनी म्हणजेच काय की पैसे की आपण एखादी गोष्ट परचेस केली एखाद्या दुकानामध्ये गेलो आपण एखादा मोबाईल परचेस केला तर आपण त्या शॉपकीपरकडून काय करतो मोबाईल घेतो आणि त्याच्या अगेन्स्ट जे काही चार्जेस असतील 10,000 15,000 ते आपण त्या शॉपकीपरला त्या मोबाईल शॉपचे जे काही ओनर असतील त्यांना आपण काय करतो पे करतो बरोबर ना. तर त्याच्यामध्ये काय झालं ट्रान्सफर ऑफ मनी बरोबर ना. आपल्याकडचे जे पैसे होते आपल्याकडचे जे मनी होते ते आपण ट्रान्सफर केले आणि ते मोबाईल आपण परचेस केला. पण कधी कधी काय होतं की आपण प्रत्येक वेळेला कॅशच घेऊन जातो असं नाही. कधी कधी आपल्याकडे चेक असतो बरोबर ना. कधी कधी चेक असतो कधी कधी आपण ऑनलाईन ट्रान्सफर करतो गुगल पे किंवा फोनपे. त्यानंतर किंवा डिमांड ड्राफ्ट एक तुम्हाला माहीत असेल तर अशा पद्धतीने याचं पेमेंट केलं जातं किंवा स्क्रॅच कार्ड असतात तर अशा पद्धतीने जर का पेमेंट केलेलं असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे मनीज वर्थ. कळलं. मनी म्हणजे काय की डायरेक्टली तुम्ही जर का हार्ड कॅश देत असाल तर ते मनी झालं. पण मनीज वरचा अर्थ काय झालं की सिमिलरली कॅशच्या सारखीच आणखी काही आपण साधनं जी वापरतो जे काही ऑनलाईन पेमेंट असेल चेक असेल DD असेल किंवा आणखीन असे कोणकोणते व्हेरियस टाईप्स आहेत तर त्या सर्वांचा समावेश याच्यामध्ये येतो मनीज वर्थमध्ये केला जातो. कळलं. तर अशा पद्धतीने आर.एन. कार्टरची जे डेफिनेशन आहे ती तुम्ही नक्की वाचा. त्याच्यावरून तुम्हाला बुक किपिंग आणि अकाउंटन्सीचं मिनिंग आहे ते चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकतो. त्यानंतर मग बुक किपिंग अकाउंटन्सी अधिक का केलं जातं
की एखादा बिझनेस असेल तर त्याच्यामध्ये बुक कीपिंग किंवा अकाउंटन्सी हे का केलं जातं किंवा कशासाठी केलं जातं, तर ते आपण आता बघणार आहोत की ऑब्जेक्ट फीचर्स ऑफ बुक कीपिंग, की नक्की बुक कीपिंगचे फीचर्स कोणते आहेत, की वैशिष्ट्य काय आहेत. तर त्याच्यामध्ये बघूया, पहिला आहे रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुक कीपिंगमध्ये जे काही त्या बिझनेसमध्ये डे टू डे प्रत्येक दिवसाला जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत तर ते डे टू डे ट्रान्झॅक्शन्स आहेत, तर त्याचं काय करावं लागतं, रेकॉर्डिंग करावं लागतं. म्हणजेच काय की समजा आठवड्याचे जे काही वार आहेत तर प्रत्येक दिवसाला जे काही ट्रान्झॅक्शन झाले ते सिक्वेन्सली त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करावे. समजा आता मंडेला जे काही ट्रान्झॅक्शन झाले, त्यानंतर ट्यूजडे असेल किंवा नंतर वेडनेसडे असेल, तर पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करत असताना ते मंडेचे करावे लागतात, त्यानंतर मग ट्यूजडे, त्यानंतर वेडनेसडे. समजा असं डे टू डे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करावे लागतात. असं तुम्हाला वाटतं की मी आधी वेडनेसडेची करेन, मग मी मंडेची करेन आणि मग मी ट्यूजडेची करेन, तर असं करणं करता आपल्याला ते प्रॉपरली त्या सिक्वेन्सनुसार किंवा डे टू डे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या दिवसाला झालेले ट्रान्झॅक्शन्स ते आधीच त्या दिवसाचे ट्रान्झॅक्शन आपल्याला इथे रेकॉर्ड करावे लागतात. देन सेकंड, ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. याच्यामध्ये बघा, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, फायनान्शियलचा अर्थ काय झालं, मनीजवर जे काही इन्व्हॉल्व असतील तर असेच ट्रान्झॅक्शन फक्त बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. याचा अर्थ काय की कधी कधी बघा की समजा तुम्ही जेव्हा एका स्कूलमध्ये येता किंवा कॉलेजमध्ये जेव्हा राहता तर तुम्ही कॅन्टीनमध्ये एखादा वडापाव वगैरे खाल्ला तर त्याचे तुम्ही पैसे देता, बरोबर ना, चार्जेस पे करता, म्हणजेच ते मनी ट्रान्सफर करतात त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडून तुम्ही वडापाव परचेस करता, बरोबर. तर पण कधी कधी काय होतं, आपल्या घरी जेव्हा आपण आईला सांगतो की आता लॉकडाऊन चालू आहे, बरोबर ना, तर काही कॅन्टीन किंवा हॉटेल्स वगैरे आपण जात नाही, अशा वेळेला आपण घरी आईला सांगतो, आई मला वडापाव खायचं. मग तेव्हा तुम्हाला आईला तुम्ही केलं सांगता, त्यानंतर आई मग काय करते की तुम्हाला वडापाव वगैरे सर्व बनवून देतो किंवा आणखी कोणतीही डिश असेल तर ती बनवून देते. मग ह्याच्यामध्ये तुम्ही आईला पैसे देता का नाही देत, बरोबर ना. तेव्हा पैसे नाही देत, तेव्हा आपण काय ती आपली आईला सांगतो, आपण त्या आईकडून ते घेतो. अशा वेळेला त्याच्यामध्ये मनीच वर्क येतं का, तर नाही आहे, बरोबर ना. म्हणजेच काय, हे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झालं. हे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजेच काय की आपण आईकडून कोणतीही डिश घेतली ती खाल्ली तर त्याचे आपण पैसे देत नाही, म्हणजेच काय ते नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झालं आणि त्याचं रेकॉर्डिंग आहे तर ते बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये केलं जात नाही किंवा बुक कीपिंगमध्ये त्याचं रेकॉर्डिंग केलं जात नाही. फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, म्हणजेच काय जे पैशाच्या सहाय्याने किंवा मनीजवर ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये इन्व्हॉल्व असतात तर असेच ट्रान्झॅक्शन फक्त बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये काय केलं जातं, रेकॉर्डिंग केलं जातं. त्यानंतर स्पेसिफिक पिरियड, की जेव्हा बुक कीपिंगमध्ये जेव्हा ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात तर त्याचं काही स्पेसिफिक पिरियड असतं. ते मी तुम्हाला सांगते की जे अकाउंटिंग इयर, आपल्याला काय म्हणूया, स्पेसिफिक पिरियडला काय म्हणायचं, अकाउंटिंग इयर, तेव्हा येते ना. अकाउंटिंग इयरचा अर्थ काय झालं की अकाउंटिंग इयर आहे ते ठराविक इयरचं ठरलेलं आहे, ते स्टार्ट होतं 1 एप्रिलला स्टार्ट होतं आणि त्याचा एंड होतो 31 मार्च. कोणतंही अकाउंटिंग इयर आहे तर ते 1 एप्रिलला स्टार्ट होतं आणि त्याचा एंड आहे तो 31 मार्चला होतो. आपण म्हणतो मार्च एंडिंग आहे, बरोबर ना. किंवा एखाद्या बँकेमध्ये गेलो तर बँकेमध्ये मार्च एंडिंगचे जे काही डेज असतात तर तेव्हा बँक क्लोज असते, कारण का त्यांना हे सगळे पूर्ण वर्षाचे जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स असतात तर त्यांना ते क्लोज करायचे असतात, त्यांचा हिशोब करायचा असतो आणि त्यामुळे आपण बघतो बँका आहेत तर ते मार्च एंडिंगला त्यांना सुट्टी डिक्लेअर केलेली असते किंवा त्या बंद असतात. मग अशा वेळेला मला तुम्हाला अकाउंट स्पेसिफिक पिरियडचं एक अकाउंटिंग आहे तर तेच फक्त करायचं असतं. त्यानंतर बघा 1 एप्रिलला अकाउंटिंग इयर सुरू झालं, त्यानंतर ते कधी 31 मार्चला क्लोज होतं, त्यानंतर मग दुसरं इयर आहे ते परत सुरू होतं, परत 1 एप्रिलला ते सेकंड इयर नेक्स्ट इयर आहे ते स्टार्ट केलं जातं. आणि हे जे काही अकाउंटिंग आहे तर त्याचं पुढचं तुम्हाला सांगितलं पर्टिक्युलर इयरचं पर्टिक्युलर स्पेसिफिक पिरियडचं अकाउंटिंग केलं जातं. त्यानंतर फ्युचर रेफरन्स, जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा एक स्पेसिफिक इयरचे जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केलेले आहेत तर ते फ्युचर रेफरन्ससाठी वापरले जातात. याचा अर्थ काय की बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत तर ते एकदा एका वर्षाचं बनवलं की ते टाकून दिलं असं नाही होत, तर त्यासाठी काय करावं लागतं, ते फ्युचर रेफरन्समधून ते लागतं. समजा एखाद्या पार्टीने समजा काही पैसे द्यायचे बाकी असतील आपल्याला, बरोबर ना, एखादा बिझनेसमॅन आहे
आणि त्याला एखाद्या पार्टीकडून पैसे यायचे राहिले असतील, त्या अकाउंटिंग इयरमध्ये ते आले नसतील, तर नेक्स्ट अकाउंटिंग इयरमध्ये आपल्याला ते मागावे लागतील, बरोबर ना. तर त्यासाठी रेफरन्स म्हणून आपल्याकडे हे फ्युचर रेफरन्स म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. हे बुक्स ऑफ अकाउंट्स, कळलं. हे जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत किंवा बुक किपिंग आहे, तर त्याचा वापर आपण फ्युचर रेफरन्स म्हणून करता येतो. फ्युचरमध्ये एखादी पार्टी आली आणि समजा म्हणाली की मी लास्ट इयरमध्ये मी एवढ्या अमाऊंटचे तुमच्याकडून परचेस केले होते, गुड्स असेल किंवा आणखी काही प्रोडक्ट असेल, तर ते परचेस केले होते, तर मला तर तेव्हा किती प्राईस होती, आता किती आहे ते कम्पेअर करायचं आहे. अशा पद्धतीने रेफरन्स म्हणून आपल्याला हे बुक्स ऑफ अकाउंट्सचा वापर करता येतो. त्यानंतरचं फीचर आहे बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन्स. हे जे काही अकाउंटिंग आहे किंवा बुक्स ऑफ अकाउंट जे काही मेंटेन केलं जातं, बुक किपिंग आहे, तर ते बुक किपिंग जेव्हा केलं जातं तर त्याच्यामध्ये बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन्स, रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत तर ते प्रॉपरली फॉलो केले जातात. जर का एखाद्या अकाउंटिंगमध्ये रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत तर ते फॉलो केलेले नसतील, तर त्याला आपण प्रॉपर अकाउंटिंग किंवा बुक किपिंग असं म्हणता येणार नाही. म्हणजेच काय बघा की आपण जेव्हा रेकॉर्डिंग करतो, आपण आता पुढे जाऊन तुम्ही 11th आहात, आता पुढे आपण त्याचे कोणते कोणते अकाउंट्स असतात किंवा त्यांचे रूल्स काय असतात हे सुद्धा बघणार आहे की पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. त्यानंतर पर्सनल अकाउंटचा रूल काय येतो, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. तर अशा पद्धतीचे रूल्स असतात आणि त्या रूल्सवरती काय केलं जातं, हे बुक किपिंग आहे किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ते मेंटेन केले जातात. त्यानंतर लास्ट फीचर इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स सायंटिफिकली. की आपण इथे बघितलं आहे, डेफिनेशन सांगत असताना तुम्हाला सांगितलं की हे आर्ट आहे की ते व्यवस्थितपणे जर का कसं मेंटेन करायचं, ही कला आहे आणि ती आपण जर का शिकलो, आपण जर का ती आत्मसात करून घेतली, तर आपल्याला बुक किपिंग करणं किंवा अकाउंटन्सी करणं, हे जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत तर ते मेंटेन करणं असं कठीण काम राहत नाही. इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स सायंटिफिकली म्हणजे जे काही रूल्स आहेत किंवा जे काही प्रिन्सिपल्स आहेत तर त्यांच्या आधारे आपल्याला हे अकाउंटिंग करावं लागतं. त्यानंतर आपण काय करू शकतो, हे प्रॉपर आपण बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ते मेंटेन केले, तर आपल्याला त्या इयरमध्ये जे पर्टिक्युलर जे काही अकाउंटिंग इयर आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय लॉस झालेला आहे की प्रॉफिट झालेला आहे हे समजतं. म्हणजेच तो बिझनेस आहे तो प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे, की त्या आधारे त्या बिझनेसला फ्युचरमध्ये काही प्लॅनिंग करता येतं. त्यानंतर फ्युचरमध्ये काही इनोव्हेशन्स म्हणजेच त्या नवीन नवीन त्याच्यामध्ये आयडियाज किंवा नवीन त्याच्यामध्ये गोष्टी इम्प्लिमेंट करता येणं शक्य होतं. आणि त्यासाठी प्रत्येक बिझनेसला हे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत तर ते मेंटेन करणं खूप आवश्यक असतं. कळलं. तर अशा पद्धतीने मी आज तुम्हाला पहिल्या ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी इंट्रोडक्शन ऑफ बुक किपिंग हे अकाउंट्स असं पण मी तुम्हाला बुक किपिंगबद्दलच बोलत आहे. तर तुम्हाला हे बुक किपिंगचं डेफिनेशन किंवा हे जे काही इंट्रोड्यूस केलेलं आहे ते तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा वन वर्ड यासाठी तुम्हाला हे बोर्डला विचारलं, बोर्डला म्हणजे तुमच्या एक्झाममध्ये ते विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे.